ती मिळत नसतात. लक्षात घ्या. आपण काय करतो 20% वर काम करतो. योगा करतो, प्राणायाम करतो, व्यायाम करतो, रोज करतो. लक्षात आलं? किती लोकं योगा, प्राणायाम करून आणखीन बाकीचं हे पण करून 20% वर काम करायचं, एक्सरसाइज वगैरे बाकीवर आणि टोटल 80% कडे दुर्लक्ष. तर तुमचं नाही आरोग्य चांगलं राहणार. मग स्वतःची फॅमिली तुम्हाला काय गाईड करते? 80% न्यूट्रिशन डिफिशियन्सी, पोषक तत्वांचा अभाव. डायट, आहार त्याचा रोल किती आहे? 80% आहे. 20% योगाभ्यास, प्राणायाम, एक्सरसाइज आणि 100% माइंडसेट. 100% मनावर काम करावं लागतं. तेव्हा तुम्ही औषधमुक्त असेल किंवा आरोग्य चांगलं राहायचं असेल, तर या सगळ्याचा तिथं विचार करावा लागतो. आता बघा आपल्याला हे काय असतं की अन्न घटक असतात की नाही 40 अन्न घटक तुम्हाला रोज लागतात. रोज डेली बेसिसवरती. 40 अन्न घटक मोजून 40 घटक हां. तर त्याच्यामध्ये काय माहिती आहे काय? त्याच्यामध्ये 10 अमायनो ॲसिड आहेत. 10 अमायनो ॲसिड. आता थोडं मेडिकल काही गोष्टी येतील. अमायनो ॲसिड म्हणजे प्रोटीन. लक्षात आलं? मग तेवढं प्रोटीन आम्ही खातो काय? भारतामध्ये 87% प्रोटीन डिफिशियन्सी आहे. लक्षात आलं? कसलं आरोग्य तुमचं चांगलं राहतंय? नाही राहणार. 13% लोकं प्रोटीन खातात पाहिजेल तेवढं. किती प्रोटीन खायला पाहिजे? जेवढं तुमचं वजन आहे तेवढं प्रोटीन, तेवढं ग्रॅम. 70 किलो वजन आहे, 70 ग्रॅम प्रोटीन तुम्ही खायला पाहिजे. रोज खावं लागतं. लक्षात आलं? तर ते 10 अमायनो ॲसिड असतात. वेगळे-वेगळे असतात. एकूण 20-22 प्रकारचे आहेत. त्यातले 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड तुमच्या शरीरात गेले पाहिजेत. मग राहिलेले बॉडी तयार करते. तर 10 अमायनो ॲसिड बघा 40 अन्नघटक होतात की नाही. 15 जीवनसत्व आहे. 15 जीवनसत्व. 10 आणि 15 25 झाले. 14 खनिजे आहेत, मिनरल्स आहेत, मिनरल्स. लक्षात आलं? आणि 1 फॅटी ॲसिड आहे. 40 अन्न घटक तुम्हाला रोज लागले पाहिजेत. 10 अमायनो ॲसिड, तुम्हाला 15 जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन्स, 14 खनिज म्हणजे मिनरल्स आणि फॅटी ॲसिड. लक्षात आलं? 40 अन्न घटक. हे रोज डेली बेसिसवरती तुमच्या पोटात गेले पाहिजेत. आणि मग काय होणार आहे, तर तुमचं मग पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. हे मी तुम्हाला का प्रास्ताविकमध्ये सांगायला लागलोय. इथे सप्तधातूचा रोल आहे. हे 40 अन्न घटक तुमच्या जर आहारामध्ये रोज डेली 1 दिवस सुद्धा सुट्टी नाही. लक्षात आलं? उपवास वगैरे असेल तर तो भाग वेगळा. लक्षात आलं? तर तिथं हे जर डेली बेसिसवरती गेले, तर हे सप्तधातू व्हॉट इस दिस सप्तधातू कन्व्हर्ट होतं. लक्षात आलं? आणि मग तुम्हाला कसं आरोग्य तुमचं चांगलं राहतं. तर ह्याला हे 40 अन्य घटक आहेत की नाही, तर ते तुम्हाला आहारातून ते मिळाले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये सुद्धा पर्सेंटेज आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा तुम्हाला किती सायंटिफिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता आपल्या शहरामध्ये बघा टक्केवारी मी तुम्हाला 100% सांगतो. त्याची बेरीज 100% कडे जाते. पाणी 60 ते 62% पाणी. 60 ते 62% पाणी. तुम्हाला इकडनं पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या सांगितलं जाते की नाही? तर पाणी तर 60 ते 62% पाणी वॉटर इनटेक झालं पाहिजे. प्रोटीन आहे की नाही प्रोटीन 16% प्रोटीन. 16% प्रोटीन. बघा 100% कडे जाते की नाही बघा. फॅट्स 15% फॅट्स, गुड फॅट्स, ओमेगा 3 फॅट्स हे तुम्हाला गेले पाहिजेत. कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती आहे बघा कार्बोहायड्रेट 0.7 0.7% कार्बोहायड्रेट तुम्हाला पाहिजे. लक्षात आलं? मिनरल्स किती पाहिजेत? 7% मिनरल्स पाहिजेत. 7% आणि व्हिटॅमिन्स 0.00923% लक्षात आलं? हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स कमी लागतात, पण त्यांचा फार मोठा रोल असतो. मग काय-काय सांगितलं बघा परत एकदा सांगतो 60 ते 62% तुम्हाला पाणी पण लागतं रोज. प्रोटीन तुम्हाला 16% लागतं. फॅट्स, गुड फॅट्स लक्षात घ्या. तर ते तुम्हाला 15% लागतात. कार्बोहायड्रेटचा रोल फक्त 0.7% आहे. कार्बोहायड्रेट्स आपल्याला बॉडी तुम्हाला ऊर्जा तयार करत असते, ग्लुकोज तयार करत असते. काही जरी खाल्ला तरी ग्लुकोज तयार होत असतं. लक्षात आलं? तर तुम्हाला ते 0.7% आहे. मिनरल्स आहेत ते 7% 7% मिनरल्स खनिज आणि व्हिटॅमिन्स आहेत ते 0.00923% म्हणजे त्याचा पण रोल असतो आणि हे सगळं गोळाबेरीज तुम्हाला 100% लागतं. तर आपल्याला ह्या डेली बेसिसवरती हे सगळं आपल्याला काय झालं पाहिजे, पोटात गेलं पाहिजे आणि मग ते पुढे जाऊन काय होत असतं तुम्हाला, ते 7 धातूमध्ये वगैरे कन्व्हर्ट होतं की नाही, तर ते मग पुढे तुम्हाला मी सांगणार आहे त्याचा कसा रोल असतो. तर हे जगानं दिलेली देणगी वगैरे मी तुम्हाला सांगितलं. आता आयुर्वेद शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? आयुर आणि वेद त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. आयु आणि वेद 2 शब्द. आयु म्हणजे आयुष्य, लाईफ आणि वेद म्हणजे नॉलेज. आयुर्वेदाचा फोड काय? आयु म्हणजे लाईफ आणि वेद म्हणजे नॉलेज. नॉलेज ऑफ लाईफ जीवनाचं ज्ञान. आयुर्वेदामध्ये काय? जीवनाचं ज्ञान, नॉलेज ऑफ लाईफ. तर हे आयुर्वेदामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये औषधाचं वर्णन सुरुवातीला नाही आहे. तुम्हाला आरोग्यासाठी औषध वगैरे असतं तिथं वर्णन सुरुवातीला नाही आहे. तुमचं सुरुवातीला आरोग्य बिघडूच नाहीये. तुमचं आरोग्य बिघडलं नाही पाहिजे.
हे सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. ऋतुचर्या, दिनचर्या, त्या ह्याच्याप्रमाणे तुमचं हे कसं असलं पाहिजे, काय वगैरे, त्या बऱ्याच गोष्टी सगळ्या की नाही टोटल तुमचं एकंदरीत आरोग्य नाही बिघडलं पाहिजे, या संदर्भातलं सगळं वर्णन आयुर्वेद शास्त्रानं केलेलं आहे. आणि हे एवढे सगळे आरोग्याचे ऋतू, दिनचर्या किंवा काय बाकी सगळं आहे ना, हे सगळे तुम्ही खाण्यापिण्याचे सगळे नियम जरी पाळता आणि मग जर तुमचं आरोग्य बिघडलं, एवढं सगळं करून सुद्धा आणि मग शेवटी काय केलं आयुर्वेदानं औषधाचं वर्णन केलेलं आहे. औषधी आयुर्वेदामधले जे आहेत की नाही, मग तिथं त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता इथे एक श्लोक आहे बघा, आयुर्वेदानुसार आरोग्याची व्याख्या. आता आयुर्वेद शास्त्र काय सांगतंय? समदोषाः समाग्निश्रियन्नानः स्वस्थ इत्यभिधीयते. ही आयुर्वेद शास्त्राने केलेली आरोग्याची व्याख्या आहे. लक्षात घ्या. किती समर्पक आणि योग्य व्याख्या आहे बघा. आरोग्य म्हणजे काय बघा, तुमचे समदोषा, दोष वात, पित्त, कफ आहेत की नाही, ते समप्रमाणात पाहिजे. हे 3 दोष जे आहेत की नाही, दोष म्हणजे असं उणिवा नव्हे. ते आयुर्वेदामधली कन्सेप्ट आहे. दोष वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती आपण म्हणतो की नाही. तर हे दोष जे आहेत की नाही, तर हे समप्रमाणात पाहिजेत. कप हे कुठलंही कमी जास्त होऊन चालत नाही. कमी होऊन सुद्धा चालत नाही, जादा होऊन सुद्धा चालत नाही. मग काय सांगितलंय? समदोषः हे वात, पित्त, कफ समप्रमाणात पाहिजे. समाग्निश्च अग्नी, अग्नी म्हणजे पचन. ते सुद्धा तुमचा अग्नी कमी होऊन सुद्धा चालत नाही. अन्न पचणार नाही. ज्यादा अग्नी जर प्रज्वलित होत असेल, भस्म्या रोग म्हणतात बघा. काही जरी खाल्लं तरी त्याला भस्मच होतंय. भस्म रोग, भस्म्या रोग म्हणतात त्याला. लक्षात आलं? तर हा अग्नी जो आहे की नाही पचन, ते तुमचं कमी होऊन सुद्धा चालत नाही आणि जादा होऊन सुद्धा चालत नाही. तर ते समाग्नी म्हणजे तो सुद्धा समप्रमाणात पाहिजे. मलक्रिया, प्रसन्न आत्म्य, समधातू, समाग्निश्च. मल, मल 3 प्रकारचे मल आहेत. लक्षात आलं? स्टूल, युरिन आणि स्वेट. हे मल सुद्धा असतात की नाही, म्हणजे आपला संडास होतो की नाही, संडास, घाम आणि युरिन जे असतं की नाही, तर त्याला मल. तर ते सुद्धा समप्रमाणात पाहिजेत. जादा संडासला लागलं, प्रॉब्लेम होतो की नाही? झालं नाही तरी प्रॉब्लेम होतो. ओव्हर काही लोकांना जास्त घाम येतो बघा. त्यांच्या हे जे असतात स्वेट ग्लँड्स ओव्हर ॲक्टिव्ह असतात. प्रचंड घाम येतो त्यांना. असा घाम म्हणजे असं पाय जर असा जमिनीवर ठेवला तर पाय उठतो. पाण्यात असं पाय कसा उठतो की नाही तसं. तर हे युरिन सुद्धा कमी होऊन चालत नाही, जादा होऊन. कमी युरिन झालं, तुमचं युरिक ॲसिड वगैरे वाढतं बघा, सूज वगैरे येते किंवा काय. तर हे सुद्धा मल सुद्धा काय पाहिजेत, समप्रमाणात पाहिजेत. आणि त्यातले सप्तधातू सुद्धा आहेत की नाही. मग हे सप्तधातू माझा टॉपिक, हे सप्तधातू तर सांगा सर एकदा आज. मग बघा ते रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र म्हणजे ओज. लक्षात आलं? तर हे 7 धातू. ते सुद्धा समप्रमाणात पाहिजेत. लक्षात आलं? आणि हे सगळे धातू, दोष हे सगळे आहेत की नाही, हे सगळे तुमचे समप्रमाणात आहे. अग्नी सगळं समप्रमाणात आहे. त्याच्याही पुढे काय सांगितलंय? प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा. तुमचा आत्मा, इंद्रिय, मन, मन प्रसन्न पाहिजे. मग आपलं मन प्रसन्न असतंय का बघा? हे सगळे धातू-बितू सगळं आहे की नाही, सगळं व्यवस्थित आहे. मल पण सगळे तुमचे व्यवस्थित आहे, अग्नी पण व्यवस्थित आहे. पण तुमचं मन प्रसन्नित जर आनंदित नसेल, म्हणून शतायुषी फॅमिली तुम्हाला किती मनावर काम करते. आपले चौगले सर किती तुम्हाला सांगतात मनावरती, वेगळे-वेगळे अर्चिता गिर सुद्धा मनावरती, वैदिकताई या सगळे टॉपिक का ठेवलेले आहेत? ह्या लोकांना बोलायला येते म्हणून हे टॉपिक नाही दिलेले घाट मॅडमनी. तर ह्याच्यामागे काहीतरी उद्देश आहे. तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे. आपल्याला आपण आरोग्यावर काम करायला लागलोय आणि मग हे काम करत असताना तिथं मनाचा पण रोल असतो. आणि मग ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? प्रसन्न आत्मा तुमचा प्रसन्न पाहिजे. इंद्रिय तुमचे हे सगळे इंद्रिय आहेत ना, तुमचे हात, डोळे, कान, नाक, हात, पाय सगळे इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे सगळे प्रसन्न पाहिजेत. तुमचं मन पण प्रसन्न पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल स्वस्थ इत्यभिधीयते. लक्षात आलं? हे सगळं मग तुम्ही स्वस्थ म्हणजे आरोग्यपूर्वक असणार आहे. मग हे असतं काय? तर आपलं हे सगळं कुठं-कुठं गडबड होत असते आणि आरोग्य मग आपलं त्या ठिकाणी बिघडत असतं. असंच कुणाचं आरोग्य बिघडत नाहीये, लक्षात घ्या. आता आधुनिक विज्ञान काय करतं व्याख्या, तर फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक स्तरावरील सुस्थिती म्हणजे आरोग्य. हे 4 स्तरावर तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे. शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती, सामाजिक स्तरावरती. सामाजिक स्तरावरती म्हणजे तुमचे रिलेशन, एकमेकाशी रिलेशन चांगले आहेत काय? बघा नवरा-बायकोचे रिलेशन चांगले आहेत का? सासू-सून रिलेशन चांगले आहेत का बघा. भावजय, नणंद-भावजय आहे की नाही? कुणाचं तुमच्या नोकर, तुम्ही जिथं काम करता, प्रत्येकाशी तुमचे सामाजिक संबंध कसे आहेत, त्याचा पण आरोग्याशी संबंध असतो. आणि आध्यात्मिक सुद्धा, स्पिरिच्युअल सुद्धा, लक्षात आलं? ते वरच्या लेव्हलला असतं. तर ह्या चारही ठिकाणी स्तरावरील सुस्थिती म्हणजे आपलं आरोग्य असतं. उगीच मी काहीतरी व्यायाम करतो, जिम करतो आणि काहीतरी जरा प्राणायाम करतो आणि माझं आरोग्य चांगलं राहील असं नाहीये.
तर या फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल सगळ्या बाजूने तुम्ही त्याच्यावरती सुस्थिती असेल, तर तुमचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहत असतं. आता इथं काय होतं, की आपल्याला बघा, तुम्हाला मी सांगतो, 1 ग्लास मी दारू पिला म्हणून तुमचं लिव्हर खराब होत नाही. मॅडम पण सांगतात बघा, घाट मॅडम सुद्धा. एक काहीतरी मी तंबाखूची पुडी खाल्ली आणि म्हणून लगेच मला कॅन्सर होत नाही. एक सिगारेट ओढली म्हणून मला लगेच काय तुम्हाला तुमचे लंग्स खराब व्हायला बसलेले नाही आहे. लक्षात आलं? 4 बदाम खाल्ले म्हणून लगेच माझं आरोग्य चांगलं राहिलं असं नाही. रोज एक ॲपल खाल्लं, लक्षात आलं? म्हणून तुमचं लगेच ॲपल खाल्ल्यामुळे रोज एक ॲपल खावा आणि डॉक्टरला दूर ठेवा. रोज रोज एक 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 दिवस ॲपल खाल्लं म्हणून तुमचं काय लगेच तुम्ही डॉक्टरला बाजूला ठेवत नाही. लक्षात आलं? तर आपल्याला ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. जर आरोग्य बिघडवायचं जरी असलं, लक्षात घ्या तुमचं आता हे बिघडलेलं आरोग्य आहे की नाही, कुणाकुणाला काय प्रॉब्लेम आहेत बघा. तुम्ही प्रत्येकानं आहे की नाही, आपलं तरुणपण बघा. तुमच्या तरुणपणात कुणाला काय प्रॉब्लेम होते काय बघा. प्रत्येकानं बघायचं एकदम यंग त्यावेळी तुम्हाला कुठला काय प्रॉब्लेम होते काय बघा. प्रत्येकानं बघा तुम्हाला शुगर असू दे, तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असू दे, तुमचं वजन बघा. महिला मंडळ तुमचं लग्नातलं ब्लाउज आता फिटिंग राहते का बघा. विनोदानं मी नेहमी सांगतो. ते केव्हा ते वाढत निघालं तुमचं. ते फिटिंगला येतच नाही. मग ते दिला टाकून तुम्ही बाजूला. लक्षात आलं? तर आरोग्य बिघडत असताना सुद्धा की नाही लगेच कुणाचं आरोग्य बिघडत नाही. बिघडत नसतं. मग एक बिघडताना जर लगेच बिघडणार नाही आहे, तर रिपेअर होताना सुद्धा एकदम रिपेअर होणार नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं आवश्यक असतं. लक्षात आलं? आणि मग आपल्याला काय होतंय, की हे आरोग्य बिघडतं आणि चांगलं किती आपल्याला मी कन्सिस्टन्सी सातत्य तुम्हाला सांगायला गेलो की नाही. आता वैद्यताईंनीच हे गाणं लिहिलंय. "मज नको औषधे, योग हवा, योग हवा, योग हवा. हा नव्या युगाचा मंत्र नवा, मंत्र नवा, मंत्र नवा." शतायुषी फॅमिलीचा सगळा बेस योगाचा आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला बेस एवढं का सांगतो, तर मनाचा रोल जो आहे की नाही, तर तिथं 100% मनाचा रोल असतो. आणि कुठल्याही पॅथीचं औषध, कुठलीही पॅथी असू दे, आयुर्वेद, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक कुठलंही औषध तुमच्या मनापर्यंत पोहचतच नाही. मग मनापर्यंत जर पोहचत नाही, तर कसं रोग मनामध्ये असतो आणि मी उपचार करायला लागलो शरीरावरती आणि कुठलंही औषध मनापर्यंत पोहचत नाही. मग इकडे योगातल्या प्रक्रिया त्या मनापर्यंत पोहोचतात. भारतीय मानसशास्त्र म्हटलंय योगाला. योगाला काय म्हटलंय? भारतीय मानसशास्त्र. मग इथं मनावर किती बोललं जातं. मग तुम्हाला रोगमुक्त व्हायचं आहे, तर तिथं 80% जसा रोल न्यूट्रिशनचा आहे, 100% मनाचा रोल सुद्धा असतो. का तुम्हाला इथं 15 मिनिटं ओंकार जपाचा वर्ग दिलाय, प्राणायामाचा वर्ग दिलाय, योगासनाचा वर्ग दिलाय. लक्षात आलं? ह्या सगळ्या प्रक्रिया दर बुधवारी तुम्हाला अनिल गाड सर का घेतात योगनिद्रा? ती नुसती दर बुधवारी करून चालत नाही. मानसिक ताणतणाव, टेन्शन ते तुम्हाला योगनिद्रा रोज तुम्ही जर केला, तर अजून तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. तर ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत की नाही, मला सांगायचा मुद्दा काय आहे, तर ह्या प्रक्रिया तुम्हाला मनावर काम करणार आहेत. मग 100% मनावर काम आणि हे रोज करायला पाहिजे. एक दिवस मी योगाभ्यास केलो, एक दिवस प्राणायाम करतो, कपालभाती करतो, नाही चालत. त्याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी लागते. मग जिथं सप्तधातूचं मी जे तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामध्ये किती कन्सिस्टन्सी पाहिजे, लक्षात आलं? तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. आता हा श्लोक तुम्हाला सांगतो बघा. आपण जेवणाला बसतो की नाही, जेवण करायला बसतो की नाही, तर तिथे काय म्हणतो, मी आता तो श्लोक म्हणतो बघा, चालीवर म्हणतो मस्त. "वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज आव्हान होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म." हे शेवटचं बघा, यज्ञ कर्म. लक्षात आलं? हा यज्ञ आहे. तुम्ही आहुती देता, पोटामध्ये घालता की नाही, अन्न घालता. तर हा यज्ञ आहे. मग हे जाणीजे यज्ञ कर्म. मग यज्ञामध्ये आहुती देतात की नाही, काष्ट वगैरे असतात बघा. ती कुठली पण लाकडं आणून काही टाकत नाहीत. ती स्पेसिफिक असतात, ती यज्ञातली. तर तिथं ती स्पेसिफिक असतात. मग तुम्ही जे काय खाता ते स्पेसिफिक आहे काय? तुम्ही जेवण करता, नाश्ता करताय की नाही, तर हे काय सांगितलंय, हा एक यज्ञ आहे. तुम्ही जेवता, खाता, पिता. मग ते जेवणा-खाण्यामध्ये जी तुम्ही आहुती देणार आहे, म्हणजे तुम्ही काय पदार्थ पोटात घालणार आहेत, लक्षात आलं? तर ती जसं यज्ञामधली जी आहुती देतात, काष्ट म्हणतात त्याला. तर ते कुठलं पण कुठली काहीतरी जंगलातली लाकडं आणली, असं नाही आहे. तर ती स्पेसिफिक आहुती असते. तर तसं तुमचं आहारामध्ये स्पेसिफिक असतो काय? आता मी सांगितलं की नाही किती टक्के, 15% आणि 16% प्रोटीन आणि 17% वगैरे. मग प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फॅट पाहिजेल आहे ते, लक्षात आलं? तर ते योग्य त्या प्रमाणात असतं का? आणि ते रोज असतं का? तर हा यज्ञ आहे लक्षात घ्या. उगीच मी काहीतरी दिलं म्हणून खातो. काहीतरी एक मी काहीतरी पिझ्झा, बर्गर खाल्लो म्हणून तुमचं लगेच मी सांगितलं की नाही आरोग्य असं नाही बिघडत. मग हे त्याच्यामध्ये सुद्धा हे नको असलेलं पण आपण गोष्टी सातत्यानं करत राहतो.
आरोग्य बिघडतं. तर लक्षात आलं? हे नुसता श्लोक वगैरे जेवणापूर्वी, आहारापूर्वी त्याला अर्थ आहे. आणि मग बघा अग्निहोत्र सुद्धा करतात की नाही, 2 वेळा करतात. लक्षात आलं? "दौ कालो भुंजेतो अग्निहोत्र समुदिता." सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ते अग्निहोत्र ते करतात. लक्षात आलं? मग आपलं सुद्धा आहुती ही 2 वेळा, दौ कालो 2 वेळा. मग आपण 3 वेळा देतो सुद्धा. आता आपण कसं काम-धंदा, उद्योग, नोकरी, धावपळ हे सगळं ज्यादा आहे. मग आपल्याला न्यूट्रिशनची आपल्याला ऊर्जेची पण गरज असते. लक्षात आलं? मग 3 वेळा आहुती आपण देतो की नाही, तर ती काय देतो? तर त्याच्यामध्ये आपल्याला आता बघा 1 वेळा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी आणि अनेक वेळा जेवतो, अनेक वेळा सारखं खातो तो महारोगी. लक्षात आलं? मग आता तुम्ही योगी आहे का, रोगी आहे का, भोगी आहे का, महारोगी आहे ते ज्यांनी त्यांनी बघायचं. लक्षात आलं? मग ह्याचा अर्थ तुम्हाला आम्ही लगेच 1 वेळा जेवा असं म्हणत नाहीये. लक्षात आलं? तर आपल्याला कसं आपण आता तुम्ही जे काही खाता की नाही, तर ते न्यूट्रिशन युक्त आहे का नाही किंवा काय? मग हे तुम्हाला का संध्याकाळी 7:30च्या आत वगैरे घ्यायला सांगितलंय किंवा काय? मॅरेथॉनमध्ये लोकं आहेत बघा, तर ते प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे. लक्षात आलं? आणि मग मी तुम्हाला आता हे जे प्रास्ताविक करायला लागलोय की नाही, हे आपण आजारी का पडतो? व्हाय वी गेट सिक? तुम्ही असं बसल्या कुठलाही रोग असू दे, कुठलाही रोग. बसल्या-बसल्या तुम्हाला कुठलाही रोग होत नाही. डायबिटीज, प्री डायबिटिक 15-15, 20-20, 25-25 वर्ष तुमची पूर्वतयारी चालू असते डायबिटीजची. लक्षात आलं? लगेच कुणाला असं डायबिटीज कुठला पण तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम होतो, तुम्हाला ब्लॉकेज होतात, तुम्हाला रक्तदाब होतो, तुम्हाला गुडघेदुखी होते, तुमचं वजन सुद्धा असंच कुणाचं वजन वाढलेलं नाहीये. ही प्रोसेस आहे. लक्षात आलं? आणि मग काय होतं त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं सातत्य असतंय. कशामध्ये? ते आरोग्याचे नियम मोडण्यामध्ये सुद्धा आपण सातत्य ठेवतो. आणि मग काय होतं आपल्याला केव्हा तरी मग ते तुम्हाला त्रास होतो, डॉक्टरकडे जातो. मग ब्लड चेक केलं जातं. मग तिथं कळतं, "अरे, माझी शुगर वाढलेली आहे." आणि आपण म्हणतो, "अरे, अशी कशी माझी शुगर वाढली? असं कसं मला अटॅक आला?" वर्षानुवर्षे काय करत असता बघा. ब्लॉकेज जे तयार होतं की नाही, असं 2-4 दिवसात, 8 दिवसात मी जरा काहीतरी नॉन-व्हेज खाल्लो म्हणून तुमचं नॉन-व्हेजमुळं कोलेस्ट्रॉल वाढतं. असं नॉन-व्हेज जरा खाल्लो म्हणून माझं लगेच कोलेस्ट्रॉल वाढलं असं नसतंय. सर नॉन-व्हेजमुळं कोलेस्ट्रॉल वाढतं. मग शाकाहारी लोकांना सुद्धा त्यांचं कसं कोलेस्ट्रॉल वाढतंय? जे काही नॉन-व्हेज खातच नाहीत, ती आणि प्रोसेस वेगळी आहे लक्षात घ्या. जे नुसतं नॉन-व्हेज खाणाऱ्यांचंच कोलेस्ट्रॉल वाढतं असं नाही आहे. व्हीगन लोक जे काही दुधाचे पदार्थ सुद्धा खात नाहीत, त्यांचं सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं. ती प्रोसेस वेगळी आहे. तिथं आता काय मी जात नाहीये. लक्षात आलं? तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर काम करत असताना की नाही, मला आता तुम्हाला काय सांगायचं आहे, तर हे सप्तधातूमध्ये मी प्रस्ताव केलेला आहे. आरोग्याच्या व्याख्या सांगितल्या, आयुर्वेदामध्ये काय सांगितलं, हे आणि मग आपल्याला हे सप्तधातू कोणते आहेत आणि मग तुम्ही योग म्हणजे जागरूकता लक्षात घ्या. आता संपलं माझं. आता योग म्हणजे पश्चिमोत्तानासन, माझं कपाळ गुडघ्याला लागायला पाहिजे, माझे खोपर जमिनीला लागायला पाहिजे, उग्रासन केलंय आणि माझं कपाळ, हनवटी सगळं असं जमिनीवर टेकलं पाहिजे. आदर्श अवस्था कोणाला जमते त्यांनी करा. सगळं आदर्श जमलं पाहिजे असं नाहीये. योगाचा अभ्यास करायला लागलाय, तुमचा प्राणायामाचा अभ्यास करायला लागलाय, मनावर किती नियंत्रण आलं, कंट्रोल ऑन माइंड किती आलं, लक्षात आलं, तर ते येणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. तर इथं आता तुम्हाला आहे की नाही, हे आपल्याला 7 धातूमध्ये कन्व्हर्ट होत असताना किती तुमच्या मनावर कंट्रोल, हे काय खाता लक्षात आलं, ही जागरूकता. आलं की नाही? एक वडापाव खाल्ला, मी सांगतो लगेच तुमचं आरोग्य बिघडणार नाहीये. पण हे हेल्दी असू दे, अनहेल्दी असू दे. फास्ट फूड, जंक फूड नको असलेलं जे काय अनहेल्दी जे आहे की नाही, तुम्ही काय पण खा, तर ते तुम्हाला 7 धातूमध्ये कन्व्हर्ट होत असते. तुम्ही जरी हेल्दी आता शेक पितो आपण शेक पितो, तो सुद्धा 7 धातूमध्ये कन्व्हर्ट होतो. 1-2 वेळा मी शेक पिलो म्हणून माझं लगेच आरोग्य चांगलं राहिलं असं नाहीये. तर हे 7 धातूमध्ये कन्व्हर्ट कर्म आपण अध्यात्मामध्ये काय म्हणतो, कर्म हे भोगावंच लागतं. भोगावं लागतं की नाही? मग चांगलं असू दे, वाईट असू दे. कर्म हे तुम्हाला भोगावंच लागतं. मग तुम्हाला जे काही तुम्ही खाता-पिता, मग ते किती हेल्दी असू दे, किती अनहेल्दी असू दे, कचरा असू दे, जंक फूड असू दे, नॉन-व्हेज असू दे, तर त्या 7 धातूमधनं त्याला कन्व्हर्ट व्हावंच लागतं. त्या चक्रामधनं तुम्हाला जावंच लागतं आणि मग ते 7 धातू अफेक्टेड होतात. त्यांच्यावरती नको तो परिणाम होतो आणि मग तुम्हाला रोग होतात. तुम्हाला शरीर वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने सिग्नल देत असतं. लक्षात आलं सिग्नल देतं म्हणजे काय? सूज येतं, उलटी झाली, दुखायला लागलंय. लक्षात आलं? तुम्हाला काहीतरी मग खाज उठायला लागली आहे. आणखीन काय होते, सर्दी होते, पोट दुखायला लागलंय. हे सगळे सिग्नल असतात. तुम्हाला कुठेतरी चक्कर येते, आणखीन काय होतं आणि आपण काय करतो, तुम्हाला ही जी मेडिसिन दिली जातात, प्रामुख्याने ॲलोपॅथिक औषधं, ती सिम्प्टम्सवरती असतात. तुम्ही काय जे सांगता की नाही त्याच्यावरती. दुखायला लागलंय, दुखायचं कमी व्हायचं औषध. लक्षात आलं? तुम्हाला उलटी झाली, उलटी कमी व्हायचं औषध. ॲलोपॅथी, उलट पॅथी, उलटी पॅथी
अगेन्स्ट तुम्ही काय सांगता त्याच्या उलटं औषध दिलं जातं. त्याला म्हणायचं ॲलोपॅथी. गरज आहे तिथं 100% आपल्याला औषधोपचार करावा लागतो, घ्यावा लागतो. तिथं काही दुमत असायचं कारण नाहीये. पण आपल्याला काय सांगितलं जातं, तुमच्या रोगाच्या मुळावर काम करायचं आहे. रूट कॉजवर काम करायचं आहे. औषधमुक्त व्हायचं आहे ना आणि मग त्याच्यामध्ये काय आपण जे काय खातो-पितो, आता तुम्ही औषधं असू देत, काय पण असू दे, त्या सप्तधातू ते बिघडवतात पण आणि चांगले पण होतात. आणि मग हे तुमचे रस, रक्त, मांस, अस्थी, मज्जा, शुक्र वगैरे आहेत ना, तर हे 7 धातूचा नेमका कसा एकातनं एक, एकातनं एक कसे कन्व्हर्ट होतात. हिरवं गवत असतं की नाही हिरवं गवत आणि मग त्या हिरव्या गवताचं तूप तयार होतं. तूप हिरव्या गवतापासून तूप तयार होतं. कसं एकातनं एक कन्व्हर्ट होतंय. मी उद्या तुम्हाला सांगतो. गवत खाते की नाही, गाय गवत खाते, म्हैस गवत खाते आणि त्या गवतापासून काय तयार होतं? तूप तयार होतं. एकातनं एक कन्व्हर्ट होतं. एकातनं एक कन्व्हर्ट होतं. एकातनं एक कन्व्हर्ट होतं. मग तुम्ही जे काय खाता ते रस, रक्त, मांस, अस्थी, मज्जा इथून पुढे मी तुम्हाला उद्या सप्तधातू त्या ठिकाणी सांगणार आहे. ओके मॅडम? ओके, एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण शेटे सरांसाठी. सप्तधातूची खूप सुंदर प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे. पण हे तर फक्त ट्रेलर होतं, पिक्चर अभि बाकी आहे. पूर्ण सप्तधातूंबद्दल आपण उद्यापासून जाणून घेणार आहोत. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, खूप छान काम केले. आज 550 लोक होती कॉलवरती. हा, आता या 550 लोकांनी काय करायचंय, आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी महत्वाची व्यक्ती असतेच. तर अशा एका व्यक्तीला उद्या कॉल करून त्यांना उद्या लिंक वरती जॉईन करायला सांगायचं. आपली 1000 लोकांची लिंक आहे. 500 लोक पण ऐकतायतच आणि 1000 लोकही तेच ऐकणार आहेत. त्यामुळं आपले 550 लोकांच्या आयुष्यात जर तुम्ही सातत्याने आता हे सप्तधातूचं सगळं व्याख्यान ऐकलं तर तुमच्या आयुष्यात नक्की ट्रान्सफॉर्मेशन येणारच आहे. पण अजून जे बाहेर 500 लोक त्रस्त लोक समाजात राहिलेली आहेत त्यांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करण्याची जबाबदारी एक नैतिक जबाबदारी म्हणू आपण, सामाजिक जबाबदारी म्हणू आपण, नागरिक शास्त्रात शिकलोय लहानपणापासून. तर ती जबाबदारी पार पाडायचं काम आपण करणार आहोत. उद्या एका तरी व्यक्तीला लिंक फक्त शेअर करायची नाही, लिंक शेअर करून कॉल करून त्यांना थोडक्यात आज तुम्ही जे सप्तधातूंबद्दल ऐकलंय, ज्याची ती प्रस्तावना ऐकली, त्यातलं तुम्हाला जे कळलं, तुम्हाला जे रुचलं, तुम्हाला जे आवडलं ते शेअर करा आणि उद्या त्यांना आपल्या कॉलवरती जॉईन करायला सांगा. उद्या आपली 1000ची लिंक क्लोज होणार आहे, हा फुल होणार आहे. त्यामुळं आपण प्रत्येकाने एका व्यक्तीला उद्या आपल्या लिंक द्यायचे आणि त्यांना कॉलवरती जॉईन करायला सांगायचंय. ओके, एकदा जोरदार टाळ्या वाजू परत आपण आजच्या ह्या विषयासाठी. कारण हे 40-40 वर्षाची साधना करून, अभ्यास करून हे इतक्या कमी वेळात आपल्याला ही लोक प्रेझेंट करतायत. आपल्याला त्याच्यासाठी काहीही कष्ट घ्यावे लागत नाहीत. फक्त लिंकवर जॉईन करून आपल्याला इथं बसावं लागतंय आणि ऐकावं लागतंय. इतकं गहन विषय आपल्याला इतक्या सोप्या शब्दात इथं आपल्याला मिळायला लागलेला. तर त्याचा आपण स्वतः लाभ घेऊ, इतर लोकांनाही त्याचा लाभ घेण्यासाठी आपण संधी देऊ. ओके, चला आपण आता जाणार आहोत मॅरेथॉनसाठी. मॅरेथॉनचे काही फ्लायर आहेत. आपली नवीन मॅरेथॉन सांगते मी, 11 तारखेला नवीन मॅरेथॉन स्टार्ट व्हायला लागली आहे. ज्यांना मागच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेता आलं नाही त्यांनी आजच आपल्या कोचकडे रजिस्ट्रेशन करून ठेवा. तुमचा आयडेंटिसाईडचा एक फोटो आणि तुमचा व्हॉट्सअपचा नंबर तुमच्या कोचकडे असला पाहिजे, कारण तुम्हाला एका व्हॉट्सअपचा एक सेपरेट